स्कूल फ्रेंड्सच्या घरी जात आहे. आज माझ्या सगळ्या फ्रेंड्सला मी आज तुम्हाला भेटवेल. तर बघा आता तुम्ही, आम्ही कायम मज्जा मस्ती करतो. जिन्याचा काय विषय झाला सांग जरा पब्लिकला. हरवलेत ते. बोलून आम्ही त्याला सांगून ठेवलं सगळे. नमस्कार मित्रांनो, तर आज बाप्पा येऊन 5 दिवस झालेत आणि मी माझ्या काही स्कूल फ्रेंड्सच्या घरी जात आहे आज. तर माझ्या सगळ्या फ्रेंड्सला मी आज तुम्हाला भेटवेल. तर बघा आता तुम्ही, आम्ही कायम मज्जा मस्ती करतो आणि बाप्पाचं दर्शन पण घेऊयात आपण. आम्ही आता जिज्ञासा घराजवळ आलो आहे आणि जिज्ञासा पुढे गेली. जिज्ञासा आम्हाला घ्यायला आली आहे. आजीला जिन्यासाचं नाव माहीत नव्हतं. आता आम्ही जिन्यासाच्या बिल्डिंगच्या इथे आलोय. पण आमच्या मित्रांमधला रुद्र टॅलेंटेड मुलगा आहे, तर त्याला जागा लक्षात राहिलेली नाही. आणि जिन्यासा इथे आहे, सगळ्यांना ओळखते. जिन्यासा काय विषय झाला सांग जरा पब्लिकला. हरवलेत ते लोक हरवलेत. आपला ते भेटले हे लोक रस्ता चुकत आले. ओनली वनमॅन रुद्र पाटील. मला वाटलेलंच रुद्र असले की असंच घोळ होतो. काय रुद्रला काय लक्षात राहत नाही. आणि हे सगळे मित्रमंडळी आज भेटलेले आहेत. 2 वेळा येऊन पोरींसमोर स्वतःची इज्जत काढून घेतो. असं थोडी करतो ना. श्वेताला किती चालायला लागला, श्वेताला कवरा चालायला लागला आणि मावशीवर उडते इथे. आणि जिन्यासा आता आम्हाला घरी घेऊन जायला आलेली आहे. आणि जिन्यासाच्या घरी गेल्यानंतर आम्ही मस्त दाबून खिचडी जिन्यासाने काय खायला केलं असेल ते खाणार आहे. आणि हे रुद्र पाटील बिड्डा इथं काय काम नाही. ऋतिका ठाकूर इन द फेम. माझी लई दिवसात नाही माहिती, माझ्या मैत्रिणी लई दिवसात नाही. आवाज स्पीकर. हे ऋतिका. बोला गणपती बाप्पा मोरया. आम्ही जिज्ञासाच्या घरी आलोय. मागून श्वेता चांगलीचे. हे लोक पुढे चाललेत. ह्याचा आवाज एवढा बसलाय तरी पण पानसटगिरी सारखा बोलतोय. तर आता आपण जिज्ञासाच्या घरी भेटूया डायरेक्ट. आता आम्ही जिज्ञासाच्या घरी आलोय आणि आता आतमध्ये जाऊयात. लोक सगळे बसलेत आणि इथे बाप्पा, मस्त बाप्पा आहे. काय बोलतोय परत बोल. पानसट पण आहे. काय बोलला स्वतःला समजलं नाही. आवाज इतका घाण आहे तरी पण बोलतोय. काय बोलायचं याच्यावर. ड्रिंक बियर से वॉटर. येऊन जाऊन एकाच गोष्टीवर ते अडकलाय. तुम्हाला काय बोलायचं. ब्युटिफुल गर्ल इन द हाऊस. 500 रुपयाचा मेकअप लावून आलेला आहे. काय रस्ता चुकलेला बोल. आम्ही जिच्या घरी आलोय ती जिज्ञासा. जिज्ञासा काय बोलायचं तुला. सगळ्यांना थमच दाखवायचा, बाकी काय बोलायचं नाहीये. जिज्ञासा आता ह्या वर्षीपासून हर वर्षी पहिले तुझ्या घरी येणार. हा आणि हे दोघांनी धोका दिलाय की त्यांनी गणपती बसून पण आम्हाला बोलावला नाहीये. हा अथर्व पाटील आणि ही ऋतिका ठाकूर. मागच्या वर्षी हिने बोलावलेलं, मी नव्हती तेव्हा. बट आता या वर्षी मी आहे तर ती बोलवत नाहीये. फालतू जोक होता. हड. मागच्या वेळेस माहितीये का, आम्ही आलो तर मी रुद्र आणि यश आलो होतो जिल्ह्यात. येऊन असं बसलो. यश बसला याच्या मामाच्या बाजूला. मामा म्हणते काय बाळा असं तसं लाड दूर केले मामाने. हा मग जिल्ह्याचा आपलं दार पेंटाची 10 रुपयेवाली घेऊन आली 6-7. ते घेतलं, मी एक घेतला. यश म्हणते आहे ना घरी आहे. 7-8 होते सगळे खिशात भरले. म्हणलं भाईचा विषय हार्ड आहे. घेतले, बाहेर गेलो, आम्ही सगळे काढून घेतलो. हावरेगिरी बोलतो त्याला, बाकी काय नाही. आमची इज्जत जायला बोलून आम्ही त्याला सांगून ठेवलं सगळे. तेव्हा मामा समोर उचलतो जिल्ह्याचा समोर पण नाही. तो आहे ना सगळे आहे. आता हातात तर आता आम्ही मृण्मयीच्या घराजवळ आलोय. हा इथे गेट जवळ आलो. सगळेजण मागून येत वेळेवाकडे चाय चाललंय. मृण्मयीचं घर दिसत नाही, आतमध्ये जाऊन दाखवते. मृण्मयी पण गेट जवळ आली असेल. हा इथे मृण्मयी पण दिसते आपल्याला. हो सावकाशच येतो आम्ही. स्वतः आम्ही आलोय मृण्मयीच्या घराच्या आतमध्ये. इथे काकी दरवाजात उभे आहेत, गेले आतमध्ये. ही मृण्मयी, ह्या काकी आणि ते आम्ही सगळे.
गणपतीच्या हिशोबाने आम्ही पिकनिकला आलेलो आहे सगळे आणि मुंबईच्या घरी आल्यावर आम्हाला खूप छान वाटते. काका आहेत मुंबईचे पप्पा आणि यश दिवे. काय बोलायचं तुम्हाला? सगळे आता नर्वस आहेत कारण मुंबईच्या घरी आम्ही पहिल्यांदाच आलोय आणि आम्हाला घरातली काय आयडिया नाही. मुंबई पण आहे, मुंबई लपले आमच्याशी. मुंबई दिसत नाही तू. कशी आहे मुंबई? थम्सअप सगळे थम्सअप करतात. आम्ही हेच शिकलोय स्कूलमध्ये, आम्हाला हेच येतं. एक प्राणी दुसऱ्या प्राण्यांच्या मागे पळत आहे. का ते ग्रुपनेच फिरतात का? राहत नाही. ओ बोल ना बर. अरे यांची फिमेल अंडी देते आणि अंड्याच्या मागे धावू नको असं बोलते मृण्मयी. कोणाच्या मागे धावू नको? पहिलं काय गोरं दिसायला. फोटो काढा आता. आता फोटो सेशन करणार आहे आम्ही इथे कारण इथे मस्त लाईट येते, उजेड येते. विषय हार्ड आहे आपला. आणि मुरमई मेनू काय? जेवणाचा मेनू काय? छोले, श्रीखंडपुरी. मला काय माहिती आता. छोलेच खाते. तुला गणपतीच्या पहिल्या दिवशी छोलेच खाल्ले. आम्ही गणपती चालू झाल्यापासून छोले नाही खाल्ले. मी आज छोले दाबून खाणार आहे. आणि आपले भाई लोक आहेत तिथे. आज एक बदक करणार आहे. गणपती गेले आज एका बदकाचा फ्राय बनणार आहे. एक बदक नाही. काय ते राजहंस. किती सुंदर नाव आहे ते. आता आपण जेवायला सुरुवात करतोय. काकी आपल्याला वाढतायत. सगळ्या लाईनीत पंक्तीत बसलेत आणि सगळे हावऱ्यासारखे खाणार. मी तर आज 7-8 पुऱ्या खाऊन जाणार आहे. सुट्टी नाही देणार. मृण्मयी भात घेऊन आली.